Hello student, welcome to online study of physics by भोईटे सर. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण डॉट प्रोडक्ट म्हणजे स्केलर प्रोडक्ट याविषयी माहिती बघितलेली होती. आज आपण वेक्टर प्रोडक्ट बघणार आहोत. वेक्टर प्रोडक्ट बघताना मी तुम्हाला सांगितलं, जेव्हा वेक्टर इज मल्टिप्लाय बाय वेक्टर ऑलरेडी देर इज टू केसेस. when vector is multiply vector, answer is scalar, that is called as dot product or scalar product, and already we have studied. So we can see the next part. When vector is multiply the vector and answer is vector, then that is called as cross product. Today we have to see the cross product. आता एक लक्षात घ्या, यामध्ये वेक्टर प्रोडक्ट घेताना वेक्टर व्ही क्रॉस वेक्टर व्ही, आन्सर इज ऑल्सो वेक्टर. इथं डायरेक्शन फार महत्त्वाचे असते. म्हणजे आता बघा, एक्स ॲक्सिसच्या दिशेनं हा 3 सेंटीमीटर आहे, म्हणजे याचं मॅग्निट्यूड किती येणार 3, डायरेक्शन किती येणार वेक्टर आय. आय हे काय आहे फक्त दाखवतं. आता असाच हा मी वाढवला 10 सेंटीमीटर घेतला, याची मॅग्निट्यूड किती येणार आहे 10 आणि डायरेक्शन किती येणार आहे वेक्टर आय. 15 घेतला तर काय होईल 15 मॅग्निट्यूड आणि वेक्टर आय. म्हणजे आय युनिट वेक्टरचा उपयोग काय आहे, टू शो द डायरेक्शन इन द गिवन डायरेक्शन ओनली. इट्स मॅग्निट्यूड इज 1. लक्षात आलं का, युनिट वेक्टर फक्त दिशा दाखवण्यासाठी करायचा असतो. आता वेक्टर प्रोडक्टची व्याख्या तुम्हाला मी आधी वाचून दाखवतो आणि मग आपण ते एक्सप्लेन करूया. काय आहे बघा व्याख्या. द व्हेक्टर प्रोडक्ट ऑफ टू व्हेक्टर, वेक्टर प्रोडक्ट ऑफ टू व्हेक्टर इज अ व्हेक्टर. म्हणजे दोन व्हेक्टर प्रोडक्टचं उत्तर प्रोडक्ट हा काय असतो व्हेक्टरच असतो. हुज मॅग्निट्यूड इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ टू व्हेक्टर्स अँड साइन ऑफ अँगल बिटवीन टू व्हेक्टर्स. आता त्यासाठी तुम्हाला इथं 2 व्हेक्टर्स दाखवलेत बघा, व्हेक्टर पी आणि व्हेक्टर क्यू. आता याचा क्रॉस प्रोडक्ट बघायचा आहे. वेक्टर पहिल्या सेंटेन्स आपण अर्थ बघतोय, वेक्टर पी क्रॉस वेक्टर क्यू इज इक्वल टू पी मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर क्यू, क्यू मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर क्यू, साइन थिटा साइन ऑफ अँगल बिटवीन वेक्टर पी अँड क्यू. हे काय झाले मॅग्निट्यूड. दिस इज द प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ टू वेक्टर्स अँड साइन अँगल बिटवीन देम. इथपर्यंत व्याख्या झाली बिटवीन टू वेक्टर्स. काय वेक्टर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर इज अ वेक्टर whose magnitude is equal to product of magnitude of two vectors and sine angle between them. म्हणजे वेक्टर पी वेक्टर आर बरोबर हा रिझल्टंट वेक्टर, वेक्टर पी गुणिले वेक्टर क्यू. आता पुढे काय बघा, डायरेक्शन ऑफ प्रोडक्ट इज गिवन बाय यू आर. इथे यू आर दिसते का तुम्हाला बघा, विच इज परपॅन्डिक्युलर टू द प्लेन कंटेनिंग टू वेक्टर्स. यू आर जे आहे हा युनिट वेक्टर आहे आणि हा कशासाठी दाखवला आहे, ह्यांचा जो प्रोडक्ट येतो त्याची दिशा कुठे आहे. आता बघा हे तुम्हाला 2 दिसत आहेत का, माझे 2 बोटं दिसत आहेत बघा, दिसले तुम्हाला. ही ह्या प्लेनमध्ये हा वेक्टर पी आणि हा वेक्टर क्यू, आणि जो त्यांचा रिझल्टंट आहे हा पेननं उभा दाखवला आहे बघा मी असं. म्हणजे वेक्टर पी असा आहे, वेक्टर क्यू असा आहे आणि त्यांचा रिझल्टंट इथं आहे. रिझल्टंट किती बी येऊ देत, मग असे तुम्हाला सांगितलं बघा इथं मॅग्निट्यूड किती येऊ, 3 येऊ दे, 10 येऊ दे, 15 येऊ दे, 16 येऊ दे, दिशा आय आहे. तसं आरची पी क्यू साइन थिटा किती बी येऊ देत, दिशा कुठली आहे यू आर. यू आर इज अ युनिट व्हेक्टर अलॉंग द रिझल्टंट आणि कशी असते परपॅन्डिक्युलर प्लेन कंटेनिंग दिस टू व्हेक्टर्स. कळलं. आता ही डायरेक्शन राईट हँड स्क्रू रूलला दिली जाते. आता राईट हँड स्क्रू रूल म्हणजे काय बघा, आता आपल्याला इथं मी ॲरो दाखवते बघा तुम्हाला. ॲरो म्हणजे पीकडून क्यूकडं हा ॲक्सिस आपण असाच धरला आहे आणि आपण जातो आहे बघा. हे बघा आपण जातो आहे कुणीकडे पीकडून क्यूकडे, तेव्हा अंगठा माझा कुठं तुम्हाला वर दिसतो आहे का नाही. आपण जातो आहे कुठं पीकडून क्यूकडे, ॲक्सिसमध्ये ॲक्सिस असा माझ्या बोटात धरला आहे असं समजा आणि अंगठा स्ट्रेच केला आहे. हा राईट हँड स्क्रू रूल आहे. म्हणजे आपण जातो आहे कुणीकडून पीकडून क्यूकडे आणि अंगठा काय दाखवतो दिशा. कळालं. म्हणजे इकडे वर गेला आहे. आता उलटं होईल तर काय होईल बघा, उलटं केलं मी क्यूपासून क्यूकडे, अंगठा कुणीकडे गेला खाली गेला का,
म्हणजे इथे दिशा महत्त्वाची असते. तुम्ही पी कडून क्यूकडे गेला तर व्हेक्टर आर, आणि तुम्ही क्यूकडून पीकडे आला, बघा क्यूकडून पीकडे तुम्ही या, तुम्हाला दिसतंय बघा इथे, दिसतंय का, वेक्टर एस इज इक्वल टू पी क्यू साइन थिटा यू एस. आता ह्या दोन्ही मॅग्निट्यूड सारख्या आहेत, पी क्यू साइन थिटा आणि पी क्यू साइन थिटा, फक्त ह्याच्या काही दिशा वेगळ्या आहेत. यू आर इन अपवर्ड डायरेक्शन, यू एस इन डाऊनवर्ड डायरेक्शन. म्हणजे व्हेक्टर प्रोडक्टमध्ये दिशा महत्त्वाची असते, ती राईट हँड स्क्रू रूलनं दिली जाते. आता पुन्हा एकदा मी सांगतो बघा, व्हेक्टर प्रोडक्ट ऑफ टू व्हेक्टर is a vector whose magnitude is equal to product of magnitude of two vector and sine angle between them, and its direction is given by unit vector ur. ur is a unit vector in the direction of resultant. हा केव्हा पी कडून क्यू कडे जात असेल, आपण क्यू कडून पी कडे जाता रिझल्टंट उलटा होतो, तो यस येतोय, आणि त्याचं डायरेक्शन ऑफ रिझल्टंट, डायरेक्शन ऑफ युनिट वेक्टर अशी आहे बघा इकडे. मॅग्निट्यूड मात्र ह्या काय येतात, सारख्या येतात. लक्षात आलं का तुम्हाला. स्केलर प्रोडक्ट इज इक्वल टू व्हेक्टर पी क्रॉस व्हेक्टर क्यू इज इक्वल टू पी क्यू साइन थिटा इन टू द डायरेक्शन. डायरेक्शन काय आलं, यू आर इज द रिझल्टंट व्हेक्टर इन द यू आर इज द युनिट व्हेक्टर इन द डायरेक्शन ऑफ रिझल्टंट व्हेक्टर ऑफ द प्रोडक्ट. समजलं का सर्वांना. व्हेक्टर पी क्रॉस व्हेक्टर क्यू इज इक्वल टू पी क्यू साइन थिटा अँड इट्स डायरेक्शन. लक्षात आलं सर्वांच्या. वेक्टर प्रोडक्टमध्ये लक्षात ठेवायचं, डायरेक्शन फार महत्त्वाची असते. आता आपण याच्या कॅरेक्टरिस्टिक्स वन बाय वन बघणार आहोत. नाउ सी द फर्स्ट कॅरेक्टर. वेक्टर पी क्रॉस वेक्टर क्यू इज नॉट इक्वल टू वेक्टर क्यू क्रॉस वेक्टर पी. मीन्स व्हॉट, वेक्टर प्रोडक्ट does not obey commutative law of multiplication. लक्षात आलं. मात्र मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर पी क्रॉस मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर क्यू, मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर पी क्रॉस वेक्टर क्यू इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर क्यू क्रॉस वेक्टर पी. ह्या दोन्हींच्या प्रोडक्टच्या मॅग्निट्यूड सारख्या येतात, परंतु मग ह्या इक्वल का नाहीत. हे वेक्टर त्यांच्या दिशा वेगळ्या येतात. तुम्हाला मी मगाच सांगितलं, पी कडून क्यू कडे गेलं तर व्हर्टिकल डायरेक्शन, आणि क्यू कडून पी कडे आलं तर डाऊनवर्ड डायरेक्शन. आपण मगाशी ज्या समजण्यासाठी फिगर घेतल्यात त्यासाठी ह्यांच्या दिशा ह्या एकमेकांच्या काय असतात, विरुद्ध असतात. म्हणून वेक्टर प्रोडक्ट डज नॉट ओबे कम्युटेटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स. वेक्टर प्रोडक्ट ओबेज डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन. आता आपण डॉट प्रॉडक्टमध्ये बघितलं आहे बघा काय. वेक्टर ए क्रॉस इन द ब्रॅकेट वेक्टर बी प्लस वेक्टर सी इज इक्वल टू वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी प्लस वेक्टर ए क्रॉस वेक्टर सी. हे आपण असं डिस्ट्रीब्यूट करू शकतो. मीन्स व्हॉट, क्रॉस प्रोडक्ट ओबेज डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन. आता आपण तिसरी कॅरेक्टर बघणार आहे. तिसरी कॅरेक्टर म्हणजे काय, वेक्टर पी क्रॉस वेक्टर क्यू इज इक्वल टू पी क्यू साइन थिटा. फक्त आपण मॅग्निट्यूड बघतोय बघा, डायरेक्शनचा इथे विचार केलेला नाही. ही फक्त मॅग्निट्यूड आहे कशाची, व्हेक्टर पी आणि क्यूची. म्हणजे देयर आर सम केसेस. फर्स्ट केस आपण बघूया बघा. वेन थिटा इज इक्वल टू 0, साइन 0 0. म्हणजे काय, जर दोन वेक्टर पॅरलल असतील तर त्यांच्यामध्ये थिटा किती असतो, 0 असतो. मग इथे किंमत झाला साइन 0 0, पी क्यू इंटू 0. जर दोन वेक्टर पॅरलल असतील तर वेक्टर पी क्रॉस वेक्टर क्यू किती येतं, 0. द क्रॉस प्रोडक्ट ऑफ टू पॅरलल वेक्टर इज इक्वल टू 0. आता ही एक बघितलं, आता बी बघूया. वेन थिटा इज इक्वल टू 180. व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस 180? Two vectors are anti-parallel to each other. 180 means also 0, and therefore vector p cross vector q is again 0. What is the meaning of this A and B?
If two vectors are parallel to each other, their cross product is equal to 0. The two vectors anti-parallel to each other, their cross product is equal to 0. म्हणजे ह्याच्यावरून आपण काय सांगू बघा, वेक्टर आयला काय असतो पॅरलल, वेक्टर आय. वेक्टर जेला काय असतो पॅरलल, वेक्टर जे. किंवा वेक्टर केला काय पॅरलल असेल, वेक्टर के. याचं उत्तर किती येईल मग, 0. डॉट प्रॉडक्टमध्ये काय बघितलं बघा, आय डॉट आय, जे डॉट डॉट, के डॉट के किती आलं तर 1. आणि इथं काय आहे, आय क्रॉस आय, जे क्रॉस जे, के क्रॉस के इज इक्वल टू 0. कारण का, द वेक्टर प्रोडक्ट क्रॉस प्रोडक्ट और वेक्टर प्रोडक्ट ऑफ टू पॅरलल वेक्टर इज इक्वल टू 0. नाउ वी कॅन सी द थर्ड केस. इफ थीटा इज इक्वल टू 90, साइन 90 इज इक्वल टू 1. मग आता इथं आपण बघणार आहोत बघा, साइन 90 इज इक्वल टू 1. मग काय येईल, वेक्टर पी क्रॉस वेक्टर क्यू इज इक्वल टू पी क्यू साइन थीटा. आता साइन 90 किती, 1. थीटा इज इक्वल टू 90, साइन 90 1, अँड देअर फोर इट इज इक्वल टू पी क्यू. आता बघा, वेक्टर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स is equal to product of magnitude of two vectors if angle between them is 90. Sin 90 is equal to sin 90 is equal to 1. Vector p cross vector q is equal to pq sin 90, therefore is equal to pq. आता इकडे बघा, हे काय येईल, मगाशी जे बघितलंय ह्याच्या संलग्नच आपल्याला मगाच्या दोन फिगर बघायच्यात. ह्या प्रोडक्टला बघा, वेक्टर पी क्रॉस वेक्टर क्यू या दिशेने गेला तर डायरेक्शन कसं येतं, वेक्टर यू आर. कळलं. आणि आपण क्यू काढून पी आलं तर डायरेक्शन कशी येते, यू एस. म्हणजे इथं आपल्याला जरा असं जर घेतलं आपण, वेक्टर आय क्रॉस वेक्टर जे, दोन्ही एकमेकाला परपेंडिक्युलर आहेत. मग तिसरा कुठला येतो सांगा, परपेंडिक्युलर, वेक्टर के. तसंच काय येईल, वेक्टर जे क्रॉस वेक्टर के काय येईल, वेक्टर आय. आणि वेक्टर के क्रॉस वेक्टर आय काय उत्तर येईल, जे. तुम्ही लक्षात ठेवायचं पहिल्यांदा, आय जे आणि के, मग त्याला जे के आय न गुणायचं आहे. कारण उलटं आपण याच्या उलटं ज्यावेळेला लिहिल काय, वेक्टर जे क्रॉस वेक्टर आय किती येणार आहे, मायनस वेक्टर के. समजलं का. याच्या उलटेला बघूया, वेक्टर के क्रॉस वेक्टर जे काय येणार आहे, मायनस वेक्टर आय. आणि याच्या उलटेला वेक्टर आय क्रॉस वेक्टर के काय येईल, मायनस वेक्टर जे. त्यामुळे तुम्ही पहिल्यांदा हे लक्षात ठेवायचं आहे. याच्यावरून तुम्हाला लगेच हे कळतं. मग आता हे सगळे पाठ करत बसला की कुठलं हे प्लस काय हे मायनस कळत नाही. पहिले हे 3 लिहायचे, आय जे के, त्याला गुणाचे किती ना, जे के आणि आयनं, म्हणजे तुम्हाला के आय जे येतं. आणि हे 3 वरचे लक्षात ठेवले ना की मग हे खालचे लक्षात ठेवता येतात. ह्या स्पेशल केसेस तुम्हाला कळाल्या का, या 3 कॅरेक्टर कळाले का. आता आपण पुढची कॅरेक्टर बघणार आहोत. वी विल सी द नेक्स्ट कॅरेक्टर. इफ वेक्टर पी इज इक्वल टू वेक्टर क्यू, then what is the vector product, vector p cross vector q, that is equal to pq sin theta. Two vectors are equal, the angle between them is 0, sin 0 0, pq into 0 0. If two vectors are equal to each other, then their vector product is 0. सर्वांच्या लक्षात आलं का, या 4 कॅरेक्टर्स लक्षात आलं का मुलांनो. स्केलर प्रोडक्ट घरी जाऊन नीट वाचा, याच्यामध्ये ॲडिशन डायरेक्शनची झालेलं आहे. तुमच्या लक्षात आलं असतील ह्या सगळ्या कॅरेक्टरिस्टिक्स. पुन्हा पुन्हा वाचा आणि काय संख्या असतील तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.